जय महाराष्ट्र। काल आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते असणारे एकनाथजी शिंदेसाहेब, तसेच धाराशिव जिल्ह्याचे नेते डॉक्टर प्राध्यापक तानाजी सावंतसाहेब आणि मी स्वतः मुंबई येथील शासकीय निवासस्थान असणाऱ्या नंदनवन बंगला येथे आमची भेट झाली आणि धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आता नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांच्या संदर्भात अनुषंगाने चर्चा पार पडली। या चर्चेमध्ये एकनाथजी शिंदेसाहेबांनी माझी भूमिका, तानाजी सावंतसाहेबांची भूमिका स्पष्टपणे ऐकून घेतली आणि ही भूमिका ऐकून घेत ह्या आठवडाभरामध्ये आणि ह्या महिनाभरात ज्या घडामोडी घडल्या, ज्या पद्धतीनं शिवसेनेवर विनाकारण शिवसेनेला गृहीत धरून ज्या गोष्टी करण्यात आल्या, त्या अनुषंगाने आमची चर्चा झाल्याच्या नंतर एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडून स्पष्ट सांगण्यात आलं की असं जर असेल तर त्यांच्यासोबत चर्चा करण्यात काही अर्थ नाही। भलं तर आपण विरोधी बाकावर बसू, परंतु त्यांच्यासोबत चर्चा करण्याचं काहीही कारण नाही आणि सत्ता समीकरणं जुळवण्यासाठी काही जी त्यांनी समीकरणं सांगितली ती इथं मीडियाच्या माध्यमातून समोर आणण्याचं काही कारण नाही, कारण त्या अंतर्गत गोष्टी आहेत। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलं की त्यांच्यासोबत सत्ता समीकरणाच्या अनुषंगाने चर्चा करण्याचं काहीही कारण नाही।